नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे छावा सिनेमाचे अभिनेते विक्की कौशल यांनी आज शिवजयंती निमित्तानं किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून शिवभक्तांकडून ढोल ताशाच्या गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात आहेत. आजच छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावणारे अभिनेते विक्की कौशल यांनीही रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण केला. विक्की कौशल यांच्याबरोबर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर देखील उपस्थित होते. यावेळी अभिनेते विक्की कौशल यांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन्स उपस्थित होते. पाहुयात या प्रसंगी अभिनेते विक्की कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर नेमकं काय म्हणाले. जर प्रचंड यश मिळालं त्यानंतर रायगडवर तुम्ही येताय, काय भावना व्यक्त कराल? पहले तर छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं. पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूँ कि यहाँ पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला. थैंक यू ताई फॉर मेकिंग इट पॉसिबल फॉर ऑल ऑफ अस. और दिनेश विजन सर, लक्ष्मण सर, थैंक यू. मुझे ये मौका मिला कि मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ. ये आई थिंक बहुत बहुत सौभाग्य है मेरा, बहुत बड़ा, कि ऐसा मौका मुझे मिला. और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है. बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है, तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं. छावा में आपने संभाजी महाराज का रोल किया, आज किले रायगढ़ पर दर्शन के लिए आए, कैसे महसूस हो रहा है आपको? बहुत बहुत अच्छा लग रहा है. मतलब वो ऑलमोस्ट एक बोलते हैं ना डिवाइन फीलिंग, वो फील हो रही है. और सच में इनके आशीर्वाद से अभी इनकी ब्लेसिंग लेके घर जाऊंगा तो आज मतलब बहुत एकदम संतुष्ट फील कर रहा हूँ. संभाजी महाराजांची भूमिका केलेली आपण रायगडवर आलात, मराठीमध्ये कोणता डायलॉग सांगू शकता? तुम्ही सांगा, हिंदी चालेल? तुम्ही सांगाल तुम्ही म्हणाल शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल काय होता छत्रपती संभाजी महाराज यांचा संपूर्ण जीवन साकारण्यामध्ये? मेरे ख्याल से सिर्फ छत्रपति संभाजी महाराज का जीवन साकारने में नहीं, पूरे देश के हर युवा के जीवन साकारने में छत्रपति शिवाजी महाराज की जो भूमिका थी वो सदियों तक हमें याद रखना चाहिए और याद रहेगी. क्योंकि उस समय हमसे मतलब वो बोलते हैं ना, देश के पहले रयते के राजा थे. वो रयते के लिए लड़े, रयत के लिए जिए, और उनसे आज तक हमें वो प्रेरणा मिलती है कि आज भी हम जो बोलते हैं कि हमारी जो गवर्नमेंट होती है सब होता है बाय द पीपल फॉर द पीपल, और वो उस सब की शुरुआत यहाँ से शुरू हुई थी. सर मराठीमध्ये काय बोला? चैलेंजेस आहे सर आपको छत्रपति संभाजी महाराज की एक्टिंग करने के बाद? कौन कौन से चैलेंजेस है शूटिंग के दौरान? शूटिंग के दौरान मुश्किल तो थी ही, बहुत कठिन शूट था. हिस्टोरिकल पीरियड शूट करने में तो कठिनाई आती है, पर एक बहुत अच्छी टीम साथ में थी जिन्होंने ये फिल्म बनाई. पर हम हमेशा अपने आप को यही कहते थे कि जो शंभू राजन ने जो यातनाएं सहली उसके सामने तो कोई वो मेहनत कुछ भी नाही आहे उसके सामने, है ना. मराठीमध्ये काय बोलाल सर? मराठीमध्ये काहीतरी तुम्ही सांगा काय म्हणायचंय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. प्रचंड यश मिळाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा कोणत्या चित्रपटाकडे आपला लक्ष असेल? तर पुन्हा अजून काही विचार नाही केला. छावाला इतकं प्रचंड यश मिळतंय तेच बरं वाटतंय बघून, आणि ते सगळं झाल्यानंतर लवकरच विचार करू काय करायचं ते. तुम्ही रायगडातला आहात, आता रायगडावर आले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी, काय भावना आहे आपली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय ही फिल्म पूर्णच होऊ शकत नाही. म्हणजे ही फिल्म जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाही आम्ही सगळे इकडे आलो होतो, आमची टीम आली होती. रिलीजच्या आदल्या दिवशी मी स्वतः आलो होतो एकटा इथे. त्याच्यामुळे महाराजांचा आशीर्वादाशिवाय अशी फिल्म बनणंच शक्य नाही. अनेक जण चित्रपट पाहिल्यानंतर रडत आहेत शेवटच्या सीनमध्ये. एका लहान मुलीचा व्हिडिओ पण व्हायरल होतोय, एका मोठ्या मुलीचा पण व्हायरल होतोय. ते गळ्या पडू रडू लागली. नेमकं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचं महत्त्व काय आहे की आज ते रडतायत मला वाटतं प्रेक्षक ह्याच्यासाठी, कारण त्यांना खरा इतिहास माहिती नव्हता की छत्रपती संभाजी महाराजांनी
हिंदुत्वासाठी या स्वराज्यासाठी काय यातना भोगलेत, किती त्याग केला, किती बलिदान केलं आहे. आणि तो जेव्हा त्यांना कळतोय तेव्हा ते अश्रू गळत आहेत. आणि ही चांगली गोष्ट आहे की लहान मुलांना कळते की छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग, त्यांचं बलिदान काय होतं. होता याबद्दल काय सांगाल? नाही, तो लेझिम आपला पारंपरिक खेळ होता, तो चित्रपटामध्ये होता, पण लोकांना जर तो आवडत नव्हता की आपल्या राजाला तसं बघायला आवडत नव्हतं तर तो काढून टाकला, त्याच्यात विशेष काय नाही.